नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज बनवला आहे सॉफ्ट घी मैसूर पाक। मैसूर पाक दोन प्रकारचे आहेत, एक जाळीवाला मैसूर पाक आहे आणि हा सॉफ्ट घी वाला मैसूर पाक आहे। तुपात हा मैसूर पाक बनवला जातो आणि अतिशय सोपी रेसिपी आहे, खायलाही तितकीच स्वादिष्ट अशी रेसिपी आहे। तोंडात टाकताच हा मैसूर पाक विरघळतो। एक वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेली आहे, बघा किती सॉफ्ट झालेला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी 1 कप बेसन घेतलं आहे। नॉर्मल जे बेसन असतं फाईन वालं आपलं तेच घेतलेलं आहे, जाड बेसन घ्यायचं नाही, एकदम फाईन वालं बेसन घ्यायचं आणि याला 10 मिनिटं मंद गॅसवरती छान असं रंग न बदलू देता भाजून घ्यायचं। त्यानंतर एक बाउल घ्यायचा आहे, त्यावरती आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे आणि यामध्ये हे पीठ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला चाळून घ्यायचं आहे। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, कारण या पिठाच्या गाठी होतात तर त्या सगळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत। ह्या गाठी पूर्णपणे मोडल्या गेल्या की बॅटर व्यवस्थित तयार होतं, म्हणून ही प्रोसेस करून घ्यायची आहे। पूर्ण पीठ आता मी असंच चाळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। मस्त असं पीठ चाळून तयार झालेलं आहे। आता 1 कप आपण तूप घेतलेलं आहे, वितळलेलं तूप घ्यायचं आहे, रूम टेम्परेचरवरचं, गरम तूप घेण्याची आवश्यकता नाहीये। आणि त्यातलं आता एक छोटी पळी तूप घातलंय, याला मिक्स करायचं आहे। थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे मी फक्त अर्धा कप तूप वापरणार आहे, अर्धा कप आपण शिल्लक ठेवूया नंतरची प्रोसेस करण्यासाठी। आता मी थोडं थोडं तूप घालून हे पीठ छान असं बनवून घेते आहे। अर्धा कप तूप घालून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघा अशी असते, एकदम फ्लोई कन्सिस्टन्सीचं पीठ तयार होतं। आता कढई ठेवायची गॅसवरती आणि त्यामध्ये 1 कप साखर घालून घ्यायची आहे। 1 कप पीठ घेतलं होतं म्हणून 1 कप साखर घालायची आहे आणि यामध्ये अर्धा कप आता पाणी घालून घेणार आहोत। कुठल्याही वाटीच्या मदतीने तुम्ही ही सगळी मापं घ्या, ज्या वाटीने पीठ घेणार आहात त्याच वाटीने साखर आणि पाणी घ्या। याचा आता आपल्याला पाक बनवायचा आहे। पाक एकतारी बनवायचा आहे। सुरुवातीला गॅस मोठा ठेवला तरी चालेल, त्यानंतर गॅस मीडियम किंवा स्लो ठेवा। पाक आपला तयार झाला आहे, हे कसं बघायचं तर स्पॅच्युलावर थोडंसं मिश्रण असं लावून घ्यायचं, त्यानंतर बोटांनी असं हे मिश्रण बोटांवर घ्यायचं आणि बघा अशा प्रकारे याची एक तार तुटताना दिसते। अशी तार तुटली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे जे बॅटर आपण तूप आणि पिठाचं बनवून ठेवलं होतं ते अगदी थोडं थोडं करून या पाकामध्ये घालायचं आहे आणि खाली कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे। हे असंच आपल्याला हलवायचं आहे, याच्यामुळे आपल्या मैसूर पाकाच्या गाठी वगैरे होत नाहीत। गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे, कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि अगदी बारीक अशी धार वरतून सोडायची आहे। हे बघा हे झालेलं आहे। आता यामध्ये उरलेलं जे तूप होतं आपलं अर्धा कप, त्यातलं 1 पळी तूप घातलेलं आहे, दुसरी पळी तूप घालते आहे। असंच थोडं थोडं करून आपण यामध्ये तूप घालणार आहोत। हे जे तूप आहे हे बॅटर हे तूप पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घेतं। यामध्ये आता तूप दिसतंय बघा, याला आता ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती सतत हलवत राहायचं आहे। हे तूप ॲब्झॉर्ब झालं, आता पुन्हा यामध्ये छोट्या 2 पळ्या आपण तूप घालून घेणार आहोत। पुन्हा याला मिक्स करायचं आहे। हीच प्रोसेस तूप संपेपर्यंत करत राहायची आहे। कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। तूप ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपण याला हलवत राहणार आहोत। आता बघा पूर्ण तूप ॲब्झॉर्ब झालेलं आहे। आता उरलेलं जेवढं तूप होतं ते सगळं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे। टोटल इथे आपल्याला 1 कप तूप लागलेलं आहे। तर 1 कप तूप आणि 1 कप डाळीचं पीठ आणि 1 कप आपण साखर घेतलेली आहे। आता हे मिश्रण सेट होण्यासाठी तयार झाले की नाही पाहण्यासाठी स्पॅच्युलावर मिश्रण घ्यायचंय, वाटीमध्ये पाणी घ्यायचंय, थोडंसं मिश्रण वाटीमध्ये घालायचं आहे आणि याला थंड होऊ द्यायचंय। थोडंसं 1 सेकंदभर थंड झालेलं आहे आणि आता बघा याची गोळी तयार होते की नाही हे पाहायचंय। हे बघा याची आता गोळी सेट तयार झालेली आहे। हे बघा मस्त अशी गोळी तयार होते। अशी गोळी तयार झाली की समजायचं हे मिश्रण जे आहे छान असं शिजलेलं आहे आणि आता सेट होण्यासाठी तयार झालेलं आहे। आता इकडे झटपट आपण
ताटाला थोडंसं तूप लावून घेणार आहोत. हे झटपट करायचंय कारण गॅस बंद केल्यानंतर हे थंड व्हायला लागतं मिश्रण आणि घट्ट होत जातं. आता याला पोर करून घेऊया ताटामध्ये. तुमच्याकडे एखादा चौकोनी आकाराचा डबा असेल किंवा एखादा मोल्ड असेल तर त्यामध्ये तुम्ही हे घालू शकता. याला आता चौकोनी शेप देऊन घेतलाय स्पॅच्युलाच्या मदतीने आणि एक 15 मिनिटं ते अर्ध्या तासानंतर आपल्याला याच्या वड्या कट करायला घ्यायच्या आहेत. हा मैसूर पाक व्यवस्थित सेट झालेला आहे. याला आता आपण कट करून घेऊया. मस्त असे कट बसतायत. आता याला मधून एक कट करून घेऊया. वा, जबरदस्त अशी रेसिपी आहे. खूप टेस्टी लागतो हा मैसूर पाक. तर एकदा नक्की बनवून पहा आणि बनवायला तर खूप सोपा आहे. अगदी सोप्या पद्धतीने मैसूर पाक आपण आज बनवलेला आहे. इथे सांगितलेली मापं अचूक आहेत. हीच मापं घेऊन आपण असा मैसूर पाक अगदी इझिली बनवू शकतो. तर मंडळी, हा मैसूर पाक आपण घरच्या घरी शुद्ध तुपामध्ये घरच्या अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये बनवलेला आहे. जबरदस्त रेसिपी आहे. बनवायलाही सोपी आहे. खायला तितकी स्वादिष्ट आहे. मेल्ट इन माउथ आहे. तर लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. तर नक्की एकदा ट्राय करून पहा हा सॉफ्ट घी मैसूर पाक. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये.